Hello everyone. Greeting from Sri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar. Welcome back to the session Business Economics. In previous lecture, we have discussed about meaning of inflations and types of inflation on the basis of rate of inflation, on the basis of government intervention, coverage and time period. In today's lecture, we will discuss about types of inflation on the basis of causes. On the basis of causes, inflation have following types. First, credit inflation. When commercial bank creates credit, it results in more money supply, leading to more demand for goods and services. If supply of goods and services is not forthcoming, then the prices will rise sharply. आता क्रेडिट इन्फ्लेशन याचा अर्थ असा की ज्या वेळेला कमर्शियल बँका जास्त क्रेडिट क्रिएट करतात. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्रेडिट क्रिएशन? मला असं वाटतं तुम्हाला क्रेडिट क्रिएशनचा अर्थ नक्कीच माहित असेल, पण तरी सुद्धा एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सपोज कमर्शियल ए या माणसाने बँकेत 100 रुपये डिपॉझिट केले कमर्शियल बँकेत आणि हे 100 रुपये डिपॉझिट केल्यानंतर बँक काय करते की त्यातले 4% किंवा 7% CRR कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हणून बाजूला ठेवते आणि उरलेली जी रक्कम आहे सपोज 4% बाजूला ठेवले CRR म्हणून तर 96 रुपये बँक पुन्हा लोन म्हणून देते. हे 96 रुपये बी नावाचा व्यक्ती लोन घेतो, त्याच्या अकाउंटला जमा होतात. त्याच्या अकाउंटला जमा झाल्यानंतर तो काय करतो की ते पैसे जमा असतात, तो त्याचं समजा कोणाला अमाऊंट पेड करायची असेल, सपोज त्याने ही रक्कम सी या माणसाला दिली आणि सी माणसाने पुन्हा ती बँकेत ठेवली. 96 रुपये बँकेत ठेवल्यानंतर पुन्हा 4% वजा होतात आणि मग 4% वजा झाल्यानंतर उरलेली रक्कम बँक पुन्हा कर्ज देते डी याला. म्हणजे अशा प्रकारे क्रेडिट क्रिएशन बँक करत असते. जेवढा कॅश रिझर्व्ह रेशिओ कमी तेवढं क्रेडिट क्रिएशन जास्त. तर अशा प्रकारे कमर्शियल बँकांनी समजा क्रेडिट क्रिएशन जास्त प्रमाणात केलं तर इकॉनॉमीमध्ये जास्त पैसा येतो. हा इकॉनॉमीमध्ये आलेला जास्त पैसा लोकांच्या हातात आल्यामुळे साहजिकच आहे इट रिझल्ट्स इन मोर मनी सप्लाय लिडिंग टू मोर डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे इकॉनॉमीमध्ये गुड्स सर्व्हिसेस साठी डिमांड वाढतो, कारण पैसा जास्त असेल तर आपण खर्च करतो. साहजिकच आहे जेवढ्या प्रमाणात डिमांड वाढला त्या तुलनेत जर सप्लाय वाढला नाही तर प्राइसेस विल राईज शार्पली. किमती तीव्र गतीने वाढत जातात. याला क्रेडिट इन्फ्लेशन असं म्हणतात. सेकंड टाइप आहे स्केअरसिटी ऑफ इन्फ्लेशन. Scarcity of goods and services due to fall in production due to artificial hoarding leads to scarcity induced inflation. Scarcity म्हणजे टंचाई. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अचानक पाऊस पडतो आणि कांद्याचं पीक खराब होतं. मग अशा वेळेला स्केअरसिटी निर्माण होते. म्हणजे कांद्याचं पीक खराब झालं तर खराब झालेलं पीक जे असं कुसलेला कांदा किंवा कुसणारा कांदा शेतकरी फटाफट विकून मोकळे होतात. पण भविष्यासाठी नंतरच्या काळात कांदा शिल्लक राहत नाही आणि ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला होर्डिंग्स मोठ्या प्रमाणावर होतात. म्हणजे काळा बाजार होतो. चांगला कांदा असतो तो ठेवून दिला जातो आणि तो नंतर काळ्या बाजाराने किंवा जास्त दराने विकला जातो. त्याला स्केअरसिटी इन्फ्लेशन असं म्हणतात. डेफिसिट इन्फ्लेशन. When government expenditure exceeds its revenue, it has deficit budget. To meet the excess expenditure, it restores to the deficit financing. Deficit financing refers to creation of new money by central bank. Under economic planning, many projects and schemes are launched by government to accelerate the growth rate. This leads to more money supply, more demand for goods, and rise in price level. This inflation due to deficit financing is called deficit inflation. बघा डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे काय किंवा
डेफिसिट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट तुम्हाला माहिती असेल. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, आधी मी तुम्हाला यात सांगते की समजा, जसं की एक साधं उदाहरण सांगते की माझं वैयक्तिक असं मी हिशोबपत्र तयार करते, हिशोबपत्र किंवा अकाउंट मेंटेन करते. अकाउंट मेंटेन करते म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी माझा हिशोब लिहिते. म्हणजे मला मिळणारं उत्पन्न, सपोज मला कॉलेजमधनं पगार मिळतो आणि पगार हे एकमेव माझं उत्पन्नाचं साधन आहे. तर मी हा आलेला पगार आणि त्याच्यानंतर मी केलेले खर्च, हे जसं एखादा व्यक्ती आपले पर्सनल इन्कम आणि एक्सपेंडिचर लिहितो, म्हणजे ऍक्च्युअल लाईफ मध्ये लिहित नाही, लिहिलं पाहिजे. कारण का, तर आपल्याला कळेल की आपण किती प्रमाणात खरे हे अर्न करतो, किती पैसे कमवतो आणि किती खर्च करतो याचा ताळमेळ लागेल. तर त्यामुळे प्रत्येक माणसाने स्वतःच्या जीवनात खर्च लिहिला पाहिजे. सेम वे कंपनीचा खर्च लिहिला जातो, इन द सेम वे देशाचा सुद्धा खर्च लिहिला जातो. देशाचा खर्च ज्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं जातं त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतात. त्या बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये देशाला मिळणारे उत्पन्न, आता देशाला कुठून कुठून उत्पन्न मिळतं, तर देशात होणारं प्रोडक्शन असेल किंवा जे देश एक्सपोर्ट करतो, म्हणजे उत्पादन झालेला माल परदेशात विकतो, त्याला एक्सपोर्ट म्हणतात. आणि परदेशातनं विकत घेतो त्याला इम्पोर्ट म्हणतात. तर करंट अकाउंटमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट लिहिले जातात. म्हणजे एक्सपोर्ट मधनं इन्कम होतं, इम्पोर्ट मधनं खर्च होतो. देशात टॅक्स गोळा केला जातो, पॅनल्टीज लावल्या जातात, दंड लावले जातात किंवा असे वेगवेगळ्या माध्यमातून देशात पैसा जमा होतो आणि हा जमा झालेला पैसा वेगवेगळ्या खर्चांवर, प्रोजेक्टवर खर्च केला जातो. ज्या वेळेला उत्पन्न जास्त असतं आणि खर्च कमी असतो त्यावेळेला सरप्लस बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतात. पण याच्या अगदी विरुद्ध स्थिती ज्या वेळेला निर्माण होते, म्हणजे काय, तर उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहेत. आता उत्पन्न कमी आणि खर्च जास्त कसं, तर साहजिकच आहे. सपोज मी जसं मगाशी म्हटलं की मला फक्त पगारातनं उत्पन्न मिळतं, पण माझ्या पगाराच्या पलीकडे सुद्धा मी खर्च करू शकते कधी कधी, किंवा करते. का करते, कसं करते, तर मी कर्ज घेते. सेम वे देश सुद्धा कुठून तरी कर्जाऊ घेतं, म्हणजे पैसे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडनं असेल किंवा वर्ल्ड बँकेकडनं कर्ज घेतं किंवा आणि कोणाकडनं तरी कर्ज घेतलं, देश घेतो किंवा परदेशातल्या एखाद्या देशाकडनं कर्ज घेतलं जातं. तर ज्या वेळेला आणि उत्पन्नापेक्षा जास्त खर्च एखाद्या प्रोजेक्टवर केला जातो, कशासाठी, माहिती असतं की भविष्यात या प्रोजेक्ट मधनं पैसा मिळणार आहे म्हणून. तर असं ज्या वेळेला डेफिसिट बजेट असतं त्यावेळेला हा जो एक्सेस एक्सपेंडिचर आहे तो डेफिसिट फायनान्सिंग करून केला जातो. आता डेफिसिट फायनान्सिंग कसं केलं जातं, तर एकतर क्रिएशन ऑफ न्यू मनी बाय सेंट्रल बँक, सेंट्रल बँक नवीन पैसे छापते किंवा कर्ज घेतलं जातं. साहजिकच याच्यामुळे काय होतं की इकॉनॉमीमध्ये पैसा वाढतो, कारण एखादा प्रोजेक्ट असतो त्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढते, लोकांचं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढल्यानंतर डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस वाढतात आणि साहजिकच आहे, दरडोई उत्पन्न वाढल्यानंतर डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस वाढतात, त्याचबरोबर प्राइस लेवल वाढते. दिस इन्फ्लेशन इज ड्यू टू द डेफिसिट फायनान्सिंग, इज कॉल्ड डेफिसिट इन्फ्लेशन. Fourth type of inflation, currency inflation. When supply of money is more than supply of goods and services, then price tend to rise, which is known as currency inflation. म्हणजे कधी कधी अशी अवस्था होते की पैशाचा सेंट्रल बँक करन्सी मोठ्या प्रमाणावर छापते आणि ही मोठ्या प्रमाणावर छापलेली जी करन्सी आहे ती इकॉनॉमी मध्ये आल्यामुळे साहजिकच डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस वाढतात. म्हणजे ज्या वेळेला सप्लाय ऑफ मनी इज मोर दॅन सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, पैसा मोठ्या प्रमाणावर येतोय पण गुड्स अँड सर्व्हिसेस मोठ्या प्रमाणावर निर्माण होत नाहीयेत, अशा वेळेला ज्या किमती वाढतात आणि त्यामुळे जे इन्फ्लेशन क्रिएट होतं किंवा जे इन्फ्लेशन होतं त्याला करन्सी इन्फ्लेशन असं म्हणतात. प्रॉफिट इन्फ्लेशन.
Profit inflation is induced by excess profit earned by entrepreneur. Generally, during inflation, entrepreneurial class earns more profit due to rise in prices. बघा काय म्हटलंय की ज्या वेळेला एखाद्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन असतं त्यावेळेला आंतरप्रेन्युरियल क्लास याचा अर्थ व्यावसायिक लोक अर्न मोर प्रॉफिट. का त्यांना जास्त प्रॉफिट होतं? कारण प्राइस लेवल वाढलेली असते आणि त्यामुळे त्यांना प्रॉफिट होतं आणि हे प्रॉफिट जे आहे दिस इन्क्रीज इन प्रॉफिट एनकरेज देम टू इन्व्हेस्ट मोर. हे जे वाढलेलं प्रॉफिट आहे ते पुन्हा जास्त प्रमाणात ते काय करतात? इन्व्हेस्ट करतात. Although increase in investment, the real goods and services should increase. ही इन्व्हेस्टमेंट ते जास्त प्रमाणावर इन्व्हेस्ट करतात आणि ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली जी रक्कम आहे त्याच्यामुळे गुड्स अँड सर्व्हिसेस वाढल्या पाहिजेत. नाहीतर त्या इकॉनॉमीमध्ये प्रॉफिट इन्फ्लेशन होतं. अशा प्रकारे जे इन्फ्लेशन प्रॉफिटमुळे निर्माण होतं त्याला प्रॉफिट इन्फ्लेशन असं म्हणतात. प्रॉफिट इन्फ्लेशन इंड्यूस्ड बाय एक्सेस प्रॉफिट अर्न बाय एंटरप्रेन्योर. नेक्स्ट टाइप आहे टॅक्स इन्फ्लेशन. Due to increase in rate of commodity taxes like excise duties, sales tax, etc., prices of goods tends to rise and this is known as tax inflation. म्हणजे टॅक्स वाढवल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात त्याला टॅक्स इन्फ्लेशन म्हणतात. नेक्स्ट टाइप आहे वेजेस इन्फ्लेशन और कॉस्ट इन्फ्लेशन. वेज इन्फ्लेशन और कॉस्ट इन्फ्लेशन, सॉरी. When prices rise due to rise in cost of production, it is called cost inflation. Cost of production consists of various components like wages, rent, interest, normal profit. Of this, wages are an important component. Cost inflation often occurs due to rise in wage rate of the workers. बघा ज्या वेळेला एखाद्या वस्तूची काही वस्तूंच्या किमती का वाढतात तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते त्याला कॉस्ट इन्फ्लेशन असं म्हणतात. जनरली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कधी वाढते तर ज्या वेळेला वेज रेट वाढतात म्हणजे मजुरीचा दर वाढतो त्यामुळे साहजिकच आहे त्याचा इफेक्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वर होते. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते आणि त्यामुळे वेज इन्फ्लेशन जी किंमत वाढते सगळी जनरल प्राइस लेवल मध्ये वाढ होते त्याला वेज इन्फ्लेशन असं म्हणतात. फॉरेन ट्रेड इंड्यूस इन्फ्लेशन. When a country experiences export boom and if supply does not keep pace with the demand for export, then prices will start shooting up. याचा अर्थ असा की ज्या वेळेला एखाद्या देशाच्या निर्यातीमध्ये तेजी येते आणि निर्यातीला मागणी वाढते आणि त्या तुलनेत सप्लाय जर वाढत नसेल तर प्राइसेस शूट अप म्हणजे किमती मोठ्या प्रमाणावर वाढतात. मोर एव्हर इन्क्रीज एक्सपोर्ट विल लीड टू मोर एक्सपोर्ट अर्निंग. साहजिकच आहे एक्सपोर्ट वाढले अर्निंग्स वाढतात अँड दिस इन टर्न विल रिझल्ट इन राईज इन प्राइसेस विच इज टर्म ॲट एक्सपोर्ट इंड्यूस इन्फ्लेशन. बघा मागणी वाढली तर दर वाढतात. दर वाढल्यामुळे साहजिकच आहे हे जे इन्फ्लेशन क्रिएट होतं त्याला एक्सपोर्ट इंड्यूस इन्फ्लेशन म्हणतात. परत एकदा सांगते ज्या वेळेला एखाद्या देशातल्या निर्यातीमध्ये तेजी येते म्हणजे सप्लाय त्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढत नाही म्हणजे एक्सपोर्टला मागणी जास्त वाढते डिमांड फॉर एक्सपोर्ट इन्क्रीजेस आणि त्या तुलनेत सप्लाय वाढत नाही आणि प्राइस विल स्टार्ट शूटिंग अप किमती वाढायला लागतात. हा जो इन्क्रीज इन एक्सपोर्ट आहे ज्याचा परिणाम एक्सपोर्ट अर्निंग वाढतात आणि दिस विल टर्न इन राईज इन प्राइस विच टेंड्स टू एक्सपोर्ट इंड्यूस इन्फ्लेशन. अर्निंग्स वाढतात किमती वाढलेल्या असतात त्यामुळे त्याला एक्सपोर्ट अर्निंग इन्फ्लेशन असं म्हणतात. दिस इज वन ऑफ द टाइप ऑफ फॉरेन ट्रेड इन्फ्लेशन. Another type of inflation is important like inflation wherein rise in prices of imported components will lead to rise in prices of final product.
बघा, आपण इम्पोर्ट जो करतो त्या जो माल केला जातो त्या मालाच्या जर किमती वाढलेल्या असती तर साहजिकच आहे याचा परिणाम फायनल प्रोडक्टची किंमत वाढते आणि दिस इज नोन ॲज इम्पोर्ट इंड्यूस इन्फ्लेशन. Apart from above types of inflation, economists give lot of importance to two types of inflation, namely demand pull inflation and cost pull inflation. We will discuss about it in next slide. Now we will discuss about demand pull inflation. Concept of demand pull inflation was developed by J.M. Keynes. It refers to that type of inflation which arises due to aggregate demand for goods and services being more than supply of goods and services. बघा, ॲग्रीगेट डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस ज्या वेळेला जास्त असतात सप्लाय पेक्षा त्यावेळेला जे इन्फ्लेशन क्रिएट होतं त्याला डिमांड पुल इन्फ्लेशन असं म्हणतात. डिमांड जास्त असल्यामुळे निर्माण होणारं इन्फ्लेशन. डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस मे बी मोर ड्यू टू इन्क्रीज इन मनी सप्लाय. आता हे डिमांड का वाढतो एखाद्या गुड्स अँड सर्व्हिसेस साठी, तर मनी सप्लाय वाढलेला असतो त्यामुळे कदाचित डिमांड वाढलेला असू शकतो. Demand pull inflation is generally associated with level of full employment. Full employment refers to situation where resources of economy are fully employed. म्हणजे डिमांड पुल इन्फ्लेशन ज्या वेळेला फुल एम्प्लॉयमेंट असते त्यावेळेला म्हणजे फुल एम्प्लॉयमेंटच्या सिच्युएशनशी रिलेटेड आहे. आणि फुल एम्प्लॉयमेंटचा अर्थ काय? इट इज असोसिएटेड विथ फुल एम्प्लॉयमेंट. आणि फुल एम्प्लॉयमेंटचा अर्थ काय? ज्या वेळेला इकॉनॉमी मधले सर्व रिसोर्स जे आहेत ते फुल्ली एम्प्लॉयड, पुरेपूर त्याचा योग्य उपयोग केला जातो. इन सच अ सिच्युएशन, इफ मनी सप्लाय इन्क्रीजेस, डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस विल इन्क्रीज. हाऊएव्हर सप्लाय कॅनॉट इन्क्रीज ॲज द रिसोर्सेस आर फुल्ली युटिलाइज. बघा, फुल एम्प्लॉयमेंट क्रिएट आहे, सर्व रिसोर्सचा योग्य रीतीने वापर होतोय, याचा परिणाम होतो मनी सप्लाय वाढतो. मनी सप्लाय वाढल्यामुळे लोकांच्या हातात पैसा येतो, पैसा आल्यानंतर साहजिकच डिमांड वाढतो. पण आपल्याकडे उपलब्ध असलेले स्त्रोत जे आहेत ते पूर्णपणे वापरले आहेत, त्यामुळे लोकांच्या मागणीच्या तुलनेत आपण सप्लाय वाढवू शकत नाही. अशा वेळेला डिमांड पुल इन्फ्लेशन क्रिएट होतं. However, supply cannot be increased as the resources are fully utilized. Other factors like increase in public expenditure, increase in investment, increase in export earning, etc. can leads to increase in demand. And this in turn leads to demand pull inflation. Next one is cost pull inflation. Cost push inflation. डिमांड पुल, डिमांडने ओढलेलं वाढलेली दर आणि कॉस्टने पुश म्हणजे ढकलणे. कॉस्ट पुश इन्फ्लेशन रेफर्स टू राइज इन प्राइस लेवल ड्यू टू राइज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढली म्हणून प्राइस लेवल वाढली. Contrary demand pull inflation, some economists are of the opinion that rise in cost of production is the root cause of inflation. This inflation is also termed as cost inflation. म्हणजे काही इकॉनॉमिस्ट अर्थतज्ञांच्या मतानुसार इन्फ्लेशन का निर्माण होतं, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते म्हणून. याला कॉस्ट इन्फ्लेशन असं म्हणतात. कॉस्ट पुश इन्फ्लेशन may occur due to rise in the wage rate due to rise in rate of profit. Wage rate वाढला, profit rate वाढला की of various component of cost of production, wages are major components. When demand for labor is more, काय म्हटलं, of various component cost of production, wages are major components. When demand for labor is more, wage rate tend to rise. This adds to cost of production, and employers try to pass on this burden to the customer by inducing its prices. Due to this, cost of living will increase and worker will ask for further revision of wages. This again will result in rise in prices.
It may starts in a particular sector but may spread to other sector of the economy soon. Cost push inflation generally occurs due to rise in wage rate. बघा कॉस्ट पुश इन्फ्लेशन का निर्माण होतं ज्या वेळेला एखाद्या इकॉनॉमीमध्ये लेबर्स कमी आहेत आणि मग अशा वेळेला ते काय करतात की साहजिकच आहेत वेज रेट वाढून मागतात वेज रेट वाढले की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढल्यानंतर इन्फ्लेशन वाढतं साहजिकच आहे पुन्हा वेज रेट वाढल्यामुळे इकॉनॉमीमध्ये पैसा जास्त येतो म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढली इन्फ्लेशन वाढलं इकॉनॉमीमध्ये पैसा येतो कारण का कामगारांच्या हातात पगार जास्त येतो जास्त आलेला पगार पुन्हा काय केला जातो मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो डिमांड वाढतो गुड्ससाठी पुन्हा कामगार कमी असल्यामुळे ते पुन्हा काय करतात की डिमांड फॉर इन्क्रीज इन वेज रेट पुन्हा हे मागणी करतात आणि अशा प्रकारे हे सर्कल चालू राहतं याला कॉस्ट पुश इन्फ्लेशन असं म्हणतात द लास्ट टाइप of inflation is stagflation. This is new type of inflation which emerged in post Second World War period. It refers to situation where significant rise in price level is accompanied by high rate of unemployment. It implies coexistence of stagflation and inflation in economy. बघा काय म्हटलं ही एक नवीन संकल्पना आहे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात अस्तित्वात आली याचा अर्थ असा सिच्युएशन वेअर अ सिग्निफिकंट राईज इन प्राइस लेवल कि दर वाढ झाली इज अकंपनी बाय हाय रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट त्याच्याबरोबर अनएम्प्लॉयमेंट सुद्धा वाढते दिस इम्प्लाइज को एक्झिस्टन्स ऑफ स्टॅग्नेशन अँड इन्फ्लेशन स्टॅग्नेशन आणि इन्फ्लेशन एकत्र अस्तित्वात असतात ड्युरिंग सच टाइम इकॉनॉमिस्ट एक्सपिरियन्स व्हॉट इज कॉल्ड जॉबलेस ग्रोथ म्हणजे भाव दरवाढ झालीये त्याचबरोबर स्टॅगफ्लेशन होतं म्हणजे काय होतं तर अनएम्प्लॉयमेंट निर्माण होते आणि त्यामुळे म्हणजे स्टॅगफ्लेशन असतं नाही इन्फ्लेशन पण असतं स्टॅग्नेशन आणि इन्फ्लेशन एकत्रित असतं तर अशा इन्फ्लेशनला आपण स्टॅगफ्लेशन असं म्हणतात इकॉनॉमीमध्ये जॉबलेस ग्रोथ होते स्टॅगफ्लेशन विषयी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत सो थँक यू फॉर टुडे वी विल मीट अगेन in next lecture to discuss about stagflation.